बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी आहे, कारण मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये तुर्तास तरी कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाहीये। मात्र भविष्यात मुंबईकरांना कचरा कर भरावा लागू शकतो। कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मुंबई महापालिका कचरा कर लादण्याची शक्यता आहे। बेस्ट उपक्रमासाठी 1000 कोटींचं अनुदान म्हणूनही देण्यात येणार आहे, तर आरोग्य विषयक सोयी सुविधांसाठी 7000 कोटींची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय मुंबई महापालिकेचा 74,427 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालाय। कोस्टल रोडसाठी 5,616 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर पायाभूत विकासासाठी 43,162 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे। दहिसर ते भाईंदर कोस्टल रोड 4,300 कोटी रुपये त्यासाठी देण्यात आले, तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 19 आणि यानंतर आता एक मोठी बातमी समोर येते। अगदी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। सर्व समाज विषयक महामंडळ एकाच आयटी प्लॅटफॉर्मवरती आणण्यावरती यात चर्चा केली जाणार असल्याचं कळतंय। महत्त्वाचा मुद्दा आपण पाहतोय की सर्व समाज विकास महामंडळ हे एकाच आयटी प्लॅटफॉर्मवरती आणण्यावरती चर्चा केली जाणार आहे। पायाभूत सुविधा प्रकल्पांना सुद्धा युनिक आयडी देण्यासंदर्भात सादरीकरण केलं जाण्याची शक्यता आहे, तर मैत्री पोर्टल 2.0 संदर्भात सुद्धा आता मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे। खरं तर मंत्री पोर्टल 2.0 संदर्भात ही चर्चा पार पडणार आहे। एकंदरीतच मोठी बातमी आपण सध्या पाहतोय की मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। यात अनेक महत्त्वाचे विषय जे आहेत ते हाताळले जाऊ शकतात। आरोग्याचा विषय तर आहे, जीबीएस संदर्भात विषय तर आहेत, मात्र आता पायाभूत सुविधा प्रकल्पांना सुद्धा युनिक आयडी देण्यासंदर्भात सादरीकरण या बैठकीत होण्याची शक्यता आहे। शिवाय सगळ्या समाज विकास महामंडळांना अगदी एकाच आयटी प्लॅटफॉर्मवरती आणण्यावरती याच बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे, त्यासाठी अनेक मंत्री जे आहे ते मंत्रालयात दाखल झाले आहेत आणि काही वेळात ही मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल। यानंतर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला सोडावाच लागेल, कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे आणि 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या कुणाच्याही नावावरती जर आढळलं तर थेट तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे। या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। परंतु त्यातली जी एक अट आहे की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण। जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते, तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत। ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे। ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही, ही पूर्वीचीच अट आहे। ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत। आणि यानंतर आता एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात घोटाळा केलाय, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशीच मागणी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। महाग दराने वस्तूंची त्यांनी खरेदी केली, टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक आरोप जे आहेत ते मंत्री धनंजय मुंडेंवरती केले। टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। अंजली दमानिया यांनी नेमकं कोणकोणते आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात।
नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि फवारणी पंप खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 88 कोटींचा घोटाळा झाल्याचा थेट आरोप दमानी यांनी केलाय. 90 रुपयांची नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना विकली, तर 2400 रुपयांचा फवारणी पंप हा 3500 रुपयांनी खरेदी केला गेला. जवळपास 1000 रुपयांची वाढ यात करण्यात आली होती. तर 577 रुपयांच्या बॅग्स या 1200 रुपयांना घेतल्या असाही दावा करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचे त्यांनी पुरावे सुद्धा त्या ठिकाणी सादर केले आहेत. 275 कोटींचा हा घोटाळा असल्याचं ते बोलतायत. आणि एकंदरीतच आता या आरोपांनंतर राजीनामा घेतला जातो का हे पाहावं लागणार आहे. तुर्तास एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते. धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेत. मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला मंत्री धनंजय मुंडे दाखल झालेत. थोड्याच वेळामध्ये कॅबिनेट बैठक होणार आहे आणि या बैठकीला धनंजय मुंडे हजेरी लावणार असं कळतंय. परंतु त्या बैठकीच्या आधी अजित पवारांची ते भेट घेतायत आणि त्यासाठी मंत्रालयात ते दाखल झालेत. इथे दृश्य आपण सध्या पाहतोय. काही क्षणापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक मोठे आरोप जे आहेत ते धनंजय मुंडेंवरती केले आहेत, जे मंत्री आहेत, आणि आता त्यांचा पाय अधिकच खोलात जाण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, नुकतंच जे आरोप करण्यात आले त्यावरून त्यांना प्रश्न विचारले जातात का, जाब विचारला जातो का, किंवा या बैठकीत त्या संदर्भात काही कारवाई होती का हे पाहावं लागणार आहे. कॅबिनेट बैठक थोड्याच वेळात पार पडणार आहे. अनेक महत्त्वाचे मंत्री यासाठी दाखल झाले आहेत आणि अशात धनंजय मुंडेंची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण या बैठकीआधी ते अजित पवारांची ही भेट घेत आहेत आणि मग ते बैठकीला जाणार आहेत. तेव्हा काय मुद्दे या बैठकीच्या आता केंद्रस्थानी राहत आहेत हे पाहावं लागेल. धनंजय मुंडेंच्या संदर्भात जे ताजे आरोप आता करण्यात आलेत अंजली दमानिया यांच्याकडून, त्यावरती मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणी काही प्रतिक्रिया देत आहेत का, प्रश्न विचारले जात आहेत का, आणि धनंजय मुंडे नेमकं काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. तर या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे, कारण की अनेक महत्त्वाच्या घडामोडी या बैठकीत घडण्याची शक्यता आहे. यानंतर इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. महावितरणनं तूट भरून काढण्यासाठीच पुढच्या 5 वर्षांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केलाय. तुमचा विजेचा वापर 300 युनिट आहे तर वर्षाच्या बिलात 9,000पेक्षा जास्त रुपयांची वाढ होईल. तर 500 युनिट वापरणाऱ्यांच्या बिलात थेट 28,000 रुपयांची वाढ होणार आहे. पुण्यातील सहकार नगरच्या काही भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागानं दिली आहे. पुण्यातील खडकवासला धरण साखळीत एकूण 67% पाणीसाठा आता शिल्लक आहे. गेल्या वर्षापेक्षा हा पाणीसाठा 1.5 TMC जास्त आहे. शेतीचं आवर्तन बंद असल्यानं राजगड तालुक्यातील पानशेत, वरसगाव या धरणांमधून विसर्ग बंद आहे. पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी 70%हून अधिक आहे. बॉम्बे रुग्णालयात आता परवडणाऱ्या दरात ट्रान्स व्हॉइस सर्जरी केली जाणार आहे. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण शस्त्रक्रिया ही 20,000 रुपयांमध्ये करण्यात आली आहे. आज आवाज बदलण्याच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या 2 ट्रान्स महिला पहिल्या रुग्ण ठरल्या आहेत. सरकारकडून आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन केलं जात आहे. आतापर्यंत वाशिम जिल्ह्यातील केवळ 4 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडलाय. यवतमाळमध्ये 20 लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडलाय. या योजनेतील बहिणींची कागदपत्र पडताळणी करण्यात येते, तर त्यात अपात्र ठरल्यास कारवाईसह रक्कम वसुलीची धास्ती बहिणींना सतावते. म्हणूनच आतापर्यंत यवतमाळमध्ये 20 बहिणींनी योजनेतून हक्क सोडलाय. लाडक्या बहिणीच्या फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. तेव्हा लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यानं 20 तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या संदर्भात अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये.
धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील 173 प्राथमिक शिक्षकांचं चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे पात्र शिक्षकांना आता वाढीव वेतन मिळणार आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ मैनक घोष यांच्या मान्यतेनं जिल्हाधिकाऱ्यांच्या निवड समितीनं हे आदेश लागू केले आहेत। राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 34 अंशांच्याही वर गेल्यानं उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत। आजपासून किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। खारघर तुर्भे लिंक रोड बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। या मार्गावरती शिरवणं, नेरुळ आणि खारघर डोंगर फोडून बोगदा उभारला जाणार आहे। या कामासाठी सिडको 2100 कोटी खर्च करणार आहे। हा प्रकल्प 31 डिसेंबर 2028 अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा सिडकोचा संकल्प आहे। जगातील सर्वात कोस्टल रोड आपल्या महाराष्ट्रात होणार आहे आणि या कोस्टलचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती असून महाराष्ट्राचा हा कोस्टल रोड चीनचा रेकॉर्डही मोडणार आहे। या कोस्टल रोडमुळे नरिमन पॉइंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होणार आहे। मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाणार आहे। कुणी फोन केला ह्याचे सीडीआर जर तपासली तर पूर्णपणे लक्षात येईल। किंवा 28 तारखेला जो आपला बीडमध्ये मोर्चा झाला होता, 1 लाख लोक, सगळ्या जाती धर्माचे लोक जमले होते न्याय भेटण्यासाठी त्या कुटुंबासाठी। मला ही माहिती भेटली होती की त्या कालावधीमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड तिथं म्हणजे ट्रीटमेंट घेत होते, म्हणजे फक्त आराम करत होते आणि वरतून टीव्ही वरतून हा सगळा विषय ते बघत होते। मग त्या कालावधीमध्ये कोण त्यांना भेटलं किंवा कोणत्या माणसांनी त्यांना ऍडमिट केलं, कोण भेटून गेलं, इतके दिवस त्यांना काय संरक्षण दिलं त्या प्रकरणामध्ये, हा तपास कोणत्या दिशेने चालू। मी वारंवार हा विषय बोलतोय। मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाले, पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील, कुठं ऍडमिट ते होते, कुणी केलं होतं, कोण भेटायला आलं होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रिपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर समोर लक्षात येईल। या घटनेला 56 दिवस पूर्ण झाले, सीसीटीव्ही फुटेज समोर आले, कॉल रेकॉर्डिंग समोर आले, मानवाधिकार कारवाई होत नाही किंवा काय सांगायचं? हे बघा, ह्याच्या मागचं कारणच आहे की धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत, हे त्यांनी सांगितलं। एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटतं आहे हे आपल्याला दिसून होतं। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले, तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गमजे हे पोलिसांनी का काढले नाहीत, हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे। मग कुठंतरी त्यांना VIP ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाते ना। जो कोणी फरार आहे, जे कोणी तुम्ही हा प्रश्न विचारला की ते अजून का अटक झालं नाही, तर माझी शंका आहे त्याच्यामध्ये की जी पूर्वी परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे घडलेलं आहे मला वाटत नाही ते सापडतील। या उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आष्टी मतदारसंघात विकास कामांचं उद्घाटन होत आहे। 2 कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी। कार्यक्रमाची पत्रिका आहे, बॅनर्स आहेत, त्यावर देखील तुमचे फोटो आहेत। तुम्ही जाणार का कार्यक्रमाला? हो, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। आम्ही जरी एक वेगळ्या भूमिकेसोबत असलो आणि एका विचारासोबत चालू असलो, पण आमदार म्हणून तिथे एक शासकीय कार्यक्रम आहे। तिकडचे आमदार जे आहेत सुरेश अण्णा धस यांनी पण मला बोललेलं आहे, माझं नाव टाकलं आहे, मला विचारलं मी येणार आहे कार्यक्रमाला तिथे का। आपण मतदारसंघातलं एखादं विकासाचं काम जर असलं तर आपण त्यावेळेसचे ज्या खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपण त्यांना भेटावंच लागेल मला। आणि आपण तर उलट या DPDC मध्ये जी काही कितक्या दिवसाची मागणी होती, मी पहिले सुद्धा ह्या अधिवेशनात बोललेलो आहे विषय की ही जी योजना आहे ही देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी उद्घाटन केले, ही मंजूर केलेली योजना आहे। जे आपण सुद्धा बीड शहरामध्ये राहतो, आज आपल्या घरी सुद्धा 15-15 दिवसाला पाणी येतं, 3 लाख लोकसंख्या आहे।
त्यांना सुद्धा ह्या विषयावरती त्यांच्या दालनात जाऊन भेटलो, त्यांनी सुद्धा पत्र त्यांनी पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की योजना तुम्ही चालू केलेली आहे. आणि आज त्याच्या ह्या डीपीडीसी मध्ये ऍक्शन अजितदादांनी त्याच्यावरती घेतली. मी उद्याच्या कार्यक्रमाला तिथे जाणार आहे. चौकशी समिती नेमलेली परळीमध्ये आहे, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? आणि एकंदरीतच या पद्धतीने सुरेश दसांचं म्हणणं आहे की 2019 पासूनची चौकशी केली जावी, फक्त 2 वर्षाची नाही तर 2019 पासून चौकशी केली. मी आता जी माहिती मला भेटली की सर्वच मला वाटतं जिल्ह्याची चौकशी समिती येणार आहे आणि ती त्यांची तारीख अजून ठरलेली नाही. पण ही आल्यानंतर या ज्या कालावधीमध्ये जे काही मागच्या ह्याच्यामध्ये जी कामं झालेली ते ज्या पद्धतीने चौकशी करतात किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या कामामध्ये जी खालीवर झाले, ज्या चुकीच्या पद्धतीने अधिकारी तिथं वागलेले, त्याचे सुद्धा मी पत्र या समितीला मी तिथं देणार आहे आणि ते काय चौकशी करतात ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र असं वाटतंय का की या सगळ्या चौकशी समितीतून तर संदीप क्षीरसागर बोलत होते आणि यावेळी त्यांनी दमानियांनी जे काही पुरावे दिलेत त्याचं समर्थन केलंय. दमानिया या पुराव्यांशिवाय बोलत नाही असं म्हणत त्यांनी सगळ्या आरोपांचं समर्थन केलंय. त्यामुळे आता याच्यावर काय प्रतिक्रिया येते सत्ताधारी पक्षाकडनं हे पाहावं लागणार आहे.